हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो मी आवरतीच आहे. मी चालली आज हेतल आणि भाभी सोबत डिनरला. डिनर म्हणजे असंच कॅज्युअल मीटला. खूप दिवस झाले भेटले नाही. मी रेडीच होते. सो मी विचार केला एवढं सगळं झालं, मेकअप मी केलंच नाही, पण थोडस आता करते. करता करता इंट्रो शूट असा विचार केला मी. आणि बरेच दिवस झालं आम्ही भेटलो नाहीयेत तिघी जणी. सो आम्ही असंच बोललो की अरे हा भेटूयात. ऍक्च्युली आमच्या सगळ्याच गर्ल्सचा प्लॅन चालू होता भेटायचा, पण आणि डोंट माइंड माय फेस, कारण की मी बाहेर मागे जो मिरर आहे त्याच्याकडे मध्ये बघून लावते. हा, सो बरेच दिवस झालं आम्ही सगळे गर्ल्स भेटलो नाहीये. बट खूप जणी अवेलेबल नाहीयेत किंवा काय काय डेट्स नाही मिळणार आहेत, काय काय वर्किंग आहेत. सो सॅटर्डे संडे जमणार आहे असा पण सीन होता. सो आत्ता आम्ही तिघी भेटणार आहे आणि मग नंतर सगळ्यांना भेटणार आहोत प्लॅन करून नीट व्यवस्थित, की कधी म्हणजे आम्ही भेटून आता प्लॅन करणार आहे की सगळ्यांना कधी भेटवायचं. सो बेसिकली इट इज अ ट्रायो मीट ओनली फॉर टुडे. आणि आवरून तर माझं झालेलं आहे. जास्त काही मेकअप केला नाहीये, सटल मेकअपच ठेवलाय. अँड येस, आवरून वगैरे झालंय. मस्त केस वगैरे सोडते. इयरिंग्स साठी मला इतकं कन्फ्युजन होतं गाईज, तुम्ही पण ते असाल तर मला सांगा. खूप जास्त कन्फ्युजन होतं, पण आय थिंक ह्याच्यासोबत मला असं सिल्वर घालू वाटतात इयरिंग्स. आणि आम्ही आज प्लॅन केले की खूप सारे रील्स पण करणार आहे आम्ही एकत्र. सो लेट्स सी. प्रत्येक वेळेसच डिसाईड करतो हे करायचं ते करायचं, होत काही नाही. बट आय होप आज होईल. सो येस, आता मी रेडी होते आणि निघताना भेटूया. सो गाईज घरातनं मी निघाली आहे. आता मी फर्स्ट जाते हेतलकडे. तिला पिकअप करायचं आणि मग जायचे भाभीच्या घरी. सो येस, निघूयात. व्हेरी व्हेरी एक्सायटेड टू मीट माय गर्ल्स. पोचले मी हेतलकडे आणि ड्रेस बघा कसा उडतोय. तेरे ड्रेस मेरे को कितने दूर से दिख रहा है, ऐसे उड़ रहा है पूरा. सो फायनली मी हेतलकडे पोहोचली आणि ती तिच्या मम्मीला जस्ट अपडेट्स देत होती की आता मी चालली आहे म्हणून, ऐश्वर्याने मला उचललंय म्हणून. आता लग्न होणार आहे पोरीचं आणि तरी आईला अपडेट्स देते. म्हणजे मी पण देते, इम्पॉर्टंट. मी पण देतेच आहे. काय बघ, हिची मेहंदी झाली वाटतं आधीच. ते बघ ना किती मोठे गोळ आहेत. इसलिए मी परवाकडे निघालोय. ही जी मुलगी वाटते ही मुलगी नसून ही पर्वची आई आहे. आली आमची सेकंड रिक्षा. रिक्षा टू रिक्षा फिरतोय आम्ही. तिघींकडे कार आहे पण तिघींना चालवता येत नाही. जस्ट किडिंग. दोन लहान लहान मुलं एकमेकांना भेटले. सो आम्ही आलोय फ्लेमिंगोला, जिकडे ह्यांना खायचे सुशी. त्याला काय खायचं माहित नाही मला तर. भाई करी साईडच्या कॅफे मधली बटर बिअर पाहिजे, जी मी घेऊन येणार आहे थोड्या वेळाने जाऊन. सुशी सुशी अवोकाडो टोस्ट नो वेज. सो पर्व फोन बघत बसला ॲज युजल. बेसिकली ती सुशी ऑर्डर करायची जी बोलता नाही आली पाहिजे. ठीक आहे, क्रंची ब्रॉकली आम्हाला बोलता येते. पॅनको फ्राईड टोफू रोल बोलता नाही येते, सो ती मागवणार. ही मागव, ही जास्त मायो ब्रो, ये अच्छी, इसमें बहुत कुछ है. और कुकुम्बर से जस्ट आमचा इकडे बसून एक प्लॅन झालाय की आम्ही आता जाणार आहे. वाव, टॅटू मस्त दिसतो तुझा पर्ववाला. सो आमचा जस्ट प्लॅन झाला. इकडनं आम्ही कोडला जाणार आहे आणि लोकांनी माचा नाही मागवली माझ्यासाठी. माचा नव्हती तरी पण मागवायची होती यार, मला किती पाहिजे होती माचा. अवोकाडो टोस्ट पण नाही मागवलं माझ्यासाठी. हे काय सांग, पार्सल खाया नाही तर. हे काय सांग, हे व्हिएतनामी कोल्ड कॉफी. कोकोनट वियतनामीज कॉफी, वॉट एवर. कोल्ड कॉफी, आइस कॉफी, वॉट एव्ह. एक कल 50% ऑफ दिखा रहा है. आमची सुशी आली आहे. ही कुठली सुशी आहे? पियॉन बॉन नाम देने वाले. टोफू टोफू तो दिख रहा है भाई. बरोबर काय दिख रहा है. बरोबर है. बघ काय आलंय. लग रहा है अबे हे तर म्हणजे आपण त्या दिवशी खाल्लेली जास्त छान आहे का? हो है ना. उसपे क्रिस्प भी मिला था ना साथ में उसके साथ. तूने उधर से लिया था क्या, जहाँ से अपन
करिश्मा सोसाइटी के इधर खाया था। जल्दी खा भाई, उधर का भी अच्छा नहीं मिलता है, सुशी फैक्ट्री। कैसा है? ओके, सो फर्स्ट आम्ही आता गेम खेळणार आहे. हे बोलायचं नाही, आपण डायरेक्ट टाकायचंय ना रील्सला. आय डोंट नो. हो ऐक ना, बोल काय बोललीस ते. ओके, सो आता मी एक गेम खेळणार आहे. इट्स गोना बी व्हेरी फन, व्हेरी क्रेझी अँड व्हेरी बिची. मराठी हिंदी बिची आहे ते. इट्स गोना बी ते खूप फन गेम असणार आहे. आय एम एंगेज्ड. ओके, कमिंग बॅक टू द पॉइंट. तर आम्ही ती रील शूट करतोय आता, त्याच्यासाठी हे सगळं जे काय चाललंय ते चाललंय. तर प्लीज गो चेकआउट ऑन हर इंस्टाग्राम. तिथे इंस्टाग्राम हँडल टाकेल. कोलॅब करणार आहे. येस, सो इथे ती आमच्या तिघींचं इंस्टाग्राम हँडल मेन्शन करेल. गो चेकआउट राईट नाव. पैसा लागेगा. ठीक आहे, अर्धच टाकते मी तुझा. गो चेकआउट राईट नाव. जा आणि आम्हाला आता रील बनवू. पटकन जावा. सबको पूछा हाँ बोलू क्या, तो उसका था वो क्या मतलब अभी भी फूकती है. किसी ने ना बोला रहता तो साइड में. आम्ही आता फायनली इकडनं निघतोय. सुशी खाल्ली जी 7 out of 10 होती. व्हॉट्सअप ब्रो. हा, तर आम्ही आता इकडनं चाललोय कोडला. एकदम सडन प्लॅन झालाय आमचा आणि आम्ही विकी दादाला पण बोलवले की ये ना करून, तो पण येतोय. सो येस, आणि महत्वाची गोष्ट की तिथे लहान मुलं अलाउड झालेत. आमच्या सोबत येतोय. कुठे चाललोय परवा आपण? आंघोळ करायला. ठीक आहे, जाऊयात कोडला, भेटूयात तिकडे. पोहोचलो आता कोडला फायनली. जाऊयात आतमध्ये. बघा एवढीशा लहान वयात पोराला काय मिळाले. चला, मागून घेतलं आणि ते पण त्याने. खाली आले होते परवाला फ्रुटी घ्यायला. ऑर्डर केलेत आता नूडल्स आणि लाईव्ह म्युझिक पण चालू झालं. दादा पण आलाय. आम्ही आता रिक्षा बुक केली. मी आणि हेतल इकडनं निघणार आहोत. आणि दादा आणि भाभी जाणारे गाडीवर. रिक्षावर कुठे परवा कुठे गेला? परवा तिकडे मस्ती घालतोय. बाय परवा, बाय दादा, बाय भाभी, बाय परवा, बाय व्हॉट्सअप ब्रो. सो गाईज, मी पोचले घरी. खूप जास्त मजा आली. भाभी आणि हेतल सोबत खूप दिवसांनंतर चिल केलं. सो येस, व्लॉग इथेच संपूयात. एंडपर्यंत व्लॉग बघितला त्यासाठी खूप थँक्यू. लाईक, शेअर, सबस्क्राईब सगळं करा. आय लव्ह यू गाईज. बाय.